नमस्कार मित्रांनो, तर आपण शेतकरी महत्त्वाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहेत या किरोळा गावामध्ये आणि ह्या किरोळा गावामध्ये हे जे तळ आहे, ह्या तळ जे आहे खूप भरलेलं आहे. त्यामुळं ह्या गावकऱ्यांची खूप परेशानी झालेली आहे. त्यामुळे एका कडकून या गावकऱ्यांनी पाणी काढून दिलं होतं आणि या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास वगैरे काहीच केलेला नाही अजून पण. जवळपास तुम्ही पाहू शकता आणि हे तळ जे आहे खूप भरलेलं आहे आणि ह्यामध्ये 50% लोकांचे सर्व जी काही शेती आहे ती सर्व शेती यामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळं इथल्या गावकरी जे आहेत प्रचंड संतापामध्ये आहेत. त्यांना आज दिवाळीच्या निमित्तानं म्हणजे तुम्ही पाहू शकता किती पाणी झालेलं आहे आणि हे गाव जे आहे इथलं एक किरोडा नावाचं गाव आहे. हे गाव जे आहे बुडायला आलं म्हणजे ह्या सर्व घरांमध्ये पाणी गेलेलं होतं आणि ह्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे खूप सारे लोकांचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे लांबवर जे काही शेत आहे त्या शेतामध्ये समद पाणी गेलेलं आहे आणि हे तुम्ही रस्ते जर बघितले, हा गावचा एकच रस्ता होता आणि ह्या रस्त्यावर पुरं पाणी होतं. त्यामुळं ह्या रस्त्यावर काहीही राहिलेलं नाही. गेले कमीत कमी एक 15 वर्षे झाले या गावामध्ये हा रस्ता झाला नाही. सरकारने मोठमोठे रस्ते केले पण खेड्या गावामध्ये जे काही रस्ते आहेत, जे काही सामान्य लोकांना जनतेला वापरायचे आहेत त्या रस्त्यांकडं कोणीही लक्ष देत नाही. तरी सरकारला माझी विनंती आहे की जे ह्या तळ्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि इकडंच पण तुम्ही पाहू शकता ह्या शेतामध्ये सर्व पाणी गेलेलं होतं आणि त्या पाणी गेल्यामुळं या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आज दिवाळी आहे आणि आज दिवाळीमध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांची दिवाळी म्हणजे एकदम दिवाळी नाहीच असंच ते वागत आहे. कारण त्यांच्याकडं कोणतेही जे काही इन्कम सोर्स आहे ते वाचलेला नाही आणि ह्या पावसामध्ये त्यांचं जे काही सर्व पिकांचं वगैरे सर्व नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सर्व जे काही शेती वगैरे आहे ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची गेलेली आहे आणि त्यामुळे गावचा पण विकास नाही, काही नाही आणि त्यांना घरं पण काही जणांना राहिलेलं नाही आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी लवकरात लवकर. आणि आतापर्यंत ह्या गावामध्ये मी विचारलं तर कोणत्याही शेतकऱ्याला अजून मदत झालेली नाही. तरी पण शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी ही नम्रतेची विनंती आहे सरकारला. बस एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.